पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्य रंगलेलं बघायला मिळालं। कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेत बसण्याच्या जागेवरून भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यामध्ये हे नाराजी नाट्य रंगलंय। पहिल्या रांगेमध्ये बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांना टोमणा मारला असा आरोपही मेधा कुलकर्णींनी केलाय। या कथित टोमण्यावरून मेधा कुलकर्णी यांनी रागात कार्यक्रम सोडला आणि त्या निघूनही गेल्या। पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यूपीएससी आणि एमपीएससी या उपक्रमामध्ये यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि याच कार्यक्रमामध्ये हे नाराजी नाट्य बघायला मिळालंय। तर या कार्यक्रमाची ही दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेमध्ये बसण्याच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार आणि आमदार यांच्यामध्ये हे काहीसं नाराजी नाट्य दिसलं। खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यातलं हे नाराजी नाट्य आहे। पहिल्या रांगेमध्ये बसण्याच्या मुद्द्यावरून अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णींना एक टोमणा मारला होता। दरम्यान या कार्यक्रमाच्या नंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली। ताईंचा गैरसमज झालाय, मी त्यांना एवढंच म्हटलं की नरेंद्र पाटील पुढे बसतील कारण ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण दोघं मागे बसू, मी त्यांना एवढंच बोललोय, यामध्ये कुठल्याही जातीचा विषय किंवा वाद नाही असं स्पष्टीकरण अभिमन्यू पवार यांनी दिलं। ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तर तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं आहे मी काय बोललं ते। मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील आर्थिक विकास अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण मागे बसूया। कारण काय होतं, एक खुर्ची रिकामी होती अण्णा बनसोडे साहेबांची, अण्णा आले नाहीत म्हणून मी म्हणलं की आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढंच आहे। तर मेधा कुलकर्णी यांनी यानंतर हा कार्यक्रम सोडला आणि त्या इथून निघून गेलेल्या आहेत। रागामध्ये कार्यक्रम सोडून त्या निघून गेल्या आणि आता अभिमन्यू पवार यांनी आपण असं काही बोललोच नाही अशा संदर्भातलं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। आपण दोघंही मागच्या रांगेत बसू असंच मी ताईंना म्हणालो होतो, त्यांचा गैरसमज झाला असावा असं स्पष्टीकरण सध्या अभिमन्यू पवार यांनी दिलंय। हा कुठल्याही जातीचा विषय किंवा हा कुठल्याही जातीचा वाद नव्हता, मी कुठलाही टोमणा मारला नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण सध्या अभिमन्यू पवार हे देताना दिसतायत। पुण्यामधला हा कार्यक्रम होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्याच दरम्यान पहिल्या रांगेमध्ये नेमकं कोणी बसायचं या मुद्द्यावरून काहीसं नाराजी नाट्य बघायला मिळालेलं आहे। भाजपचे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी भाजपच्या खासदार असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना टोमणा मारला आणि त्यामुळे त्या दुखावल्या आणि या कार्यक्रमामधून त्या तिथून निघूनही गेल्या। या संदर्भातली माहिती मेधा कुलकर्णी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलेली आहे। तर मेधा कुलकर्णी यांच्यासोबत बोलण्याचा त्यांची पुन्हा एकदा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण त्यांच्याशी संपर्क तुर्तास तरी होत नाहीये।